नमस्कार, आयडियाचा भंडार या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गोल डिपनेक ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तर इथं तुम्ही पाहू शकता मी सगळं ब्लाउजचा पाठीमागला भाग आहे तयार करून घेतलेला आहे आणि इथं 1.5 3 इंचाची पट्टी फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे। तर बिलकुल 1.5 इंचच घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही। पुन्हा काय करायचं, 6-6 इंचाच्या अशा लांबीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि टोटली 3 इंचाची पट्टी आहे ती फोल्ड केलेली आणि शिलाई मारलेली आहे। आणि परत इथं माझा जॉइंट आहे म्हणून मी कट करून टाकत आहे, छोटासा तुकडा आहे तो कपड्याला। आणि 6-6 इंचाच्या अशा ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला जी डिझाइन करायची आहे ती अगदी छान पद्धतीने तयार होईल। तर अशा पद्धतीने ह्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि पट्ट्या तयार करून झाल्यानंतर ना छोट्या छोट्याशा अशा स्प्लिट तयार करायच्या आहेत। अशा स्प्लिट तयार करायच्या आणि आपण मशीनवरती पण आपण त्याला शिवू शकतो, परंतु मशीनपेक्षा हाताने ज्या वेळेला काम करतो त्यावेळेस छान काम तयार होतं आणि दिसायला फिनिशिंग दिसतं। त्यामुळे मी इथं सुईनच इथं ह्या सगळ्या प्लेट्स तयार करून ह्याला टाका मारून घेतलेल्या। तुम्हाला इथं दिसत असेल मी मशीनवरती केलेले आहे, तर एवढं फिनिशिंग त्याला दिसत नाही आहे। तर त्याच्यासाठी मी हातावर बनवलेलं, तर हातावरच्या ह्याचं फिनिशिंग किती छान येतात बघा आणि प्लेट्स किती छान दिसतात। तर अशा पद्धतीनं काय करायचं, सगळ्या प्लेट्स इथं अशा तयार करायच्यात आणि एकसारख्याच प्लेट्स द्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित। आणि ज्या साईडला आपण शिलाई मारलेली आहे त्या साईडला आपल्याला टाका मारायचा आहे, म्हणजे जी आपण शिलाई घडीची पट्टीची जी घडी घातलेली आहे आणि ज्या साईडला शिलाई मारलेली आहे त्या साईडला, आणि जी पॅक बाजू आहे ती वरच्या बाजूला करायची आहे, म्हणजे असं फुलासारखं छान असं ते फुललं जाते। तर अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। आणि माझ्या चॅनलवरती अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला। तर ह्या अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला 2-3 करून दाखवते। तुम्हाला एक दिसत असेल कोपऱ्यात किती जराशे एवढं फिनिशिंग वगैरे दिसत नाही, ह्याचं किचं फिनिशिंग वगैरे छान दिसतं आणि प्लीट्स उठून दिसतात, त्यामुळे हे हातानं थोडंसं हे असं काम कंप्लीट करायचं आहे। तर खूप छान आणि सुंदर अशी डिझाईन ही तयार होते। तर हे तुम्ही हे बनवून बघा आणि एका कलरचा कपडा असेल त्यावेळेला टेन्शन येतं की काय डिझाईन बनवायची, तर अशा पद्धतीनं बनवले तर खूप छान सुंदर दिसेल। तर आता इथं आपला जो पाठीमागचा भाग आपण तयार केलेला आहे तर त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, इथं वरती आपल्याला थोडंसं शिलाईचा कपडा आहे तो सोडायचा आहे, जेणेकरून पुढचा भाग जोडण्यासाठी अर्धा इंच जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते सोडूनच आपण लावायला चालू करायचं आहे। आपण जी डिझाईन केलेली आहे ती, म्हणजे काय होईल, ती डिझाईन आपली शिलाईमध्ये जाणार नाही। तुम्हाला दिसत असेल अर्धा इंच इथं आपण मार्जिन सोडलेलं आहे की जेणेकरून आपली डिझाईन बरोबर शिलाईपासून पुढं दिसायला सुरू होईल, नाहीतर कसं होईल थोडंसं अर्धी डिझाईन असं होऊन जाईल। तर ही काळजी घ्यायची। तर अशा पद्धतीने हे लावत जायचं आणि लावताना काय होतं, थोडासा राऊंड गळा आहे तिथं आपण थोडंसं या गोष्टी ॲडजस्ट करूनच लावायच्या आहेत, म्हणजे दिसायला खूप छान सुंदर दिसतं। तरी अशा पद्धतीने हळूवार लावून घ्यायच्या आहेत सगळ्या इथं आपण। तर बघू शकता की ते असंच जरी तुम्ही नुसतं ह्याला गोट जरी केला असता तरी सुद्धा दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते, किंवा एक गोल्डनचे आपलं मोती असतो तो सुद्धा मध्ये सेंटरला लावला तरी सुद्धा छान दिसेल। तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला अजून डेकोरेट करू शकता, किंवा आहे असं सिंपल साधं सुद्धा तुम्ही ब्लाऊज घालू शकता। फक्त ह्याला आता गोट केलं की झाला, आपला विषय संपला। तर आता इथं हे डिझाईन ह्या पद्धतीने आपण इथं लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून टाकायचा, कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे, का तर आपल्या ज्या प्लीट्स केलेल्या आहेत तर जरासा तिथं जाड होतो, तर तो जरासा एक्स्ट्रा जो असतो तो कटिंग करून टाकायचा आहे। का तर आपण गोल गळ्याला लावतो त्यावेळेला थोडा इकडे येतो, तर त्यावेळेला अशा पद्धतीनं शिल्लक कपडा राहतो, तर तो एक्स्ट्राचा मार्जिन आहे ते कटिंग करून टाकायचं आहे। आणि आपण काय करायचं, गळ्याला पायपिंग करायचं आहे। इथं हातशिलाई करायची नाही, हातशिलाई इथं ह्याच्यामध्ये होत नाही का तर कपडा जाड होतो प्लेट्सचा, त्यामुळे इथं हातशिलाई करायचं शक्यतो करून रिस्क घेऊ नका। इथं फक्त गळ्याच्याच पट्ट्या आहेत तर त्या उरेबमध्ये काढायच्या आहेत, म्हणजे तिरक्यामध्ये, आणि तिरक्यामध्ये काढून तुम्ही लावायच्या आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्लीट्स अशा आपण सेट केल्या की अगदी छान पद्धतीने दिसत आणि डिझाईन दिसायला खूप छान सुंदर तयार होते। तर व्हिडिओ पूर्णपणे सगळा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर आता इथं काय करायचं, ह्या असं तिरक्यामध्येच पट्ट्या काढायच्या आहेत, तुम्ही सरळमध्ये काढू नका, का तर गोट जे पायपिंग होणार आहे ते अगदी पायपिंग व्यवस्थित होणार नाही। तर अशा पद्धतीनं ज्या तिरक्या पट्ट्या आहेत ते कट करून जोडून घ्यायच्या आहेत आणि जोडून घेऊन पुन्हा परत त्याचा आपण काय करायचं आहे, गोट करायचा आहे। हातशिलाई केली तर काय होईल, हातशिलाईला कपडा एवढा फोल्ड होणार नाही का तर तिथं जाड झालेला आहे। तर ह्या अशा पद्धतीनं आपण
इथं आपण पायपिंगसाठी आपण करत आहोत. तर पायपिंगमध्ये ह्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये दोरा वगैरे काहीही घालायचं नाही आहे, काही गरज नाही आहे, का तर आपला कपडाच इथं थोडासा जाडसर झालेला आहे. का तर तुम्ही पाहू शकताय आपला मेन ब्लाऊजचा भाग आहे तो आणि डिझाईनचाही कपडा त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे पायपिंग खूप छान असं बारीक होऊन जातं. तर आपण इथं असं हे या पद्धतीने पायपिंग कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती लेस वगैरे तुम्हाला जी हवी आहे ती लेस लावा. बिना लेसचं सुद्धा डिझाईन खूप छान आणि सुंदर दिसते. व्हिडिओच्या शेवटी आहे क्लिप तुम्हाला दिसेल तर किती डिझाईन सुंदर आणि छान बनलेले आहे. आणि ही एका कलरचा ज्यावेळेला कपडा असतो त्यावेळेला ही अशी डिझाईन जर केलीस तर खूप छान सुंदर बॅकनेक गोल मग गळ्यामध्ये होतं किंवा चौकोनी गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता किंवा पान गळ्यामध्ये सुद्धा खूप छान ही डिझाईन दिसेल. तर हे अशा पद्धतीने केलेला आहे. हा मेन म्हणजे की सिल्कमध्ये कपडा आहे, तर सिल्कमध्ये कपड्यामध्ये सुद्धाही छान उठून दिसेल. तुम्ही बाउन्सी कपडा कुठलाही असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही केलं असाल तरी सुद्धा छान दिसेल. तर इथं आपलं इथं पायपिंग आहे ते कंप्लीट इथं होत आहे. थोडंसं मशीनची लाईट जराशी जास्त झाल्यामुळे तुम्हाला शिलाई करताना तिथं दिसत नसेल. तर आता व्हिडिओ माझा इथं कंप्लीट होते त्यावेळेला तुम्हाला इथं मी साईडला दाखवेन की किती छान पद्धतीनं तो डिझाईन दिसते. तर ह्याच्यावरती जी तुम्हाला लेस आवडते ते तुम्ही लावू शकता. हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून टाकलेला आहे. तर पाहू शकता किती छान आणि सुंदर डिझाईन दिसते. तर अशा पद्धतीने ही आता मी इथं स्टोनची जी लेस आहे ती घेणार आहे, म्हणजे दिसायला थोडंसं असं वर्क केल्यागत वगैरे दिसतंय. तर अशा पद्धतीने लेस आहे. तर इथं माझ्या लेसला जॉईंट येत आहे, तर मी जॉईंट तो तिथं अगदी व्यवस्थित रित्या शिलाईमध्ये घेऊन लेस लावून घ्यायची आहे. तर आता मी इथं लेस लावून घेतो. तोपर्यंत फटाफट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. हाईप पण करा जाता जाता. आणि डिझाईन आवडल्यास नक्की 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 कमेंट करून सांगायची डिझाईन कशी वाटली, काय वाटली. आणि अगदी सोप्या पद्धतीनं डिझाईन ही बनवलेली आहे. तुम्हीही बनवून बघा, जास्त अवघडही नाही आहे आणि दिसायलाही छान दिसते. तर चला तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे आणि डिझाईन कशी वाटली हे बघून कमेंट करायचे आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला हव्यात तसं तुम्ही तिथं डिझाईन वगैरे लावू शकता. तर मी इथं थोडंसं असं हे करून थोडंसं एक बाईट्स छोट्या कट करून मी मध्ये आणि लावलेले आहेत. तर बघू शकता किती छान सुंदर गळा तयार झालेला आहे. तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रिटर्न सांगितलं त्याबद्दल राग मानू नका. तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.